अध्याय 50वा पूर्वजन्मातील रजकाची कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्री गुरुनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर इथे एका रजकाला, तू पुढच्या जन्मी बैदूर नगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यती रूपानं तुला भेटेन असा वर दिला होता. ती कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवन धर्मात जन्माला आला आणि बिदरचा राजा झाला. तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा आणि लौकिक सुखाचा उपभोग घेत बिदरला राज्य करत होता. तो हीन जातीत जन्माला आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईनं आणि संस्कारामुळं तो मोठा पुण्यशील, सुसंस्कृत आणि उदार अंतःकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानित असे, सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्व संस्कारामुळे त्याचं ब्राह्मणांवर विशेष प्रेम होतं. त्याच्या राज्यात अनेक मठ मंदिरं होती, पण तो यवन असूनही कुणाला त्रास देत नसे. उलट मठ मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत, आपण यवन आहोत, आपला धर्म वेगळा, हिंदूंचा वेगळा, आपण त्यांच्या देव ब्राह्मणांची निंदाच केली पाहिजे, तुम्ही मात्र त्यांची सेवा करत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो. आपण आपल्या जाती धर्माप्रमाणेच वागलं पाहिजे, त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. ते ब्राह्मण महामूर्ख आहेत. ते दगड धोंड्यांची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष पाषाण लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात आणि त्यांची पूजा करतात. ते मंद बुद्धीचे ब्राह्मण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधप्पात होतो. यवन पुरोहित असं बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, अहो, तुम्हीच उपदेश करता की परमेश्वर अणु रेणू तृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो. सर्व सृष्टी त्या परमेश्वरानंच निर्माण केली ना. सर्व प्राणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातूनच निर्माण झाले आहेत. सर्वांची पृथ्वी एकच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गायी वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच, पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठाई परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानव जाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकच आहे. नाना देही देव एक विराजे हे सर्वसामान्य तत्व आहे. आपलंच मत खरं आहे असं मानून इतरांची निंदा कशासाठी करायची. म्हणून शहाण्यानं कोणत्याही धर्मपंथाची निंदा अथवा स्तुती करू नये. प्रत्येक जण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो. म्हणून आम्ही म्हणतो ते खरं, इतरांचं चूक असं म्हणू नये. असं बोलून राजानं यवन पुरोहिताचा युक्तिवाद खोडून काढला. पुढे काही दिवसांनी त्या यवन राजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्यानं वैद्यांच्या सल्ल्यानं अनेक औषधोपचार केले, पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवन राजा आपल्यास भेटावयास येईल असं त्यांना वाटलं. तसं झालं तर इथल्या ब्राह्मणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल. म्हणून आपण आता गुप्त राहावं हेच योग्य. असा विचार करून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असं मला वाटतं. तुम्ही यात्रेची तयारी करा. श्री गुरुनी असं सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले. इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडाच्या व्याधीनं फार त्रस्त झाला होता. नाना प्रकारची औषधं झाली, हकीम झाले, पण दुखणं काही बरं होईना. काय करावं त्याला काही समजेना. मग त्यानं काही विद्वान ब्राह्मणांना पाचारण केलं. तो त्या विद्वान ब्राह्मणांना म्हणाला, माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य हकीमांनी हात टेकलेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही.
जीव अगदी नकोसा झालाय. आता यावर काय इलाज करायचा? त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, राजा, पूर्वजन्मीचं पाप असं व्याधीच्या रूपानं पीडा देतं. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल. किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीनं आजार नाहीसा होईल. सत्पुरुषाच्या कृपादृष्टीनं कोटी जन्माची पापं नाहीशी होतात. तिथे आपल्या या व्याधीचं काय चालणार? त्यावर तो यवन राजा म्हणाला, मला यवन असं मानू नका. मी ब्राह्मणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्री गुरुचरणांची सेवा केली होती, पण काही पापांमुळं मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला आहे. त्याला माझा इलाज नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. राजानं अशी विनवणी केली असता ते ब्राह्मण म्हणाले, महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थास जा. त्या तीर्थात स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल. ब्राह्मणाने असं सांगितलं असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तिथं त्यानं मोठ्या भक्तिभावानं स्नान केलं. त्याच वेळी तिथं एक संन्यासी आला. राजानं त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्यानं संन्याशाला विचारलं, यती महाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरी होईल? त्यावर तो संन्यासी म्हणाला, एखाद्या थोर अवतारी पुरुषाचं दर्शन घेतलं असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल. असं बोलून त्या संन्याशानं कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राह्मण. तो अत्यंत दुराचारी होता, मदोन्मत्त होता. ब्राह्मण कुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी व्यभिचार करत असे. तो स्नान संध्या, पूजापाठ इत्यादी जो ब्राह्मणांचा आचार धर्म त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे आणि तिच्याकडेच भोजन करत असे. एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभ नावाचा एक महायोगी तिथं आला. त्याला पाहताच त्या ब्राह्मणानं आणि पिंगलेनं साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणलं आणि त्या महायोग्याची मोठ्या भक्तिभावानं यथासांग पूजा केली. त्याचं चरणतीर्थ घेतलं. त्याला उत्तम भोजन दिलं आणि पलंगावर झोपवलं. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघं रात्रभर त्या योगेश्वराची सेवा करत राहिले. त्यांच्या सेवेनं प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला. कालांतरानं दुराचारी ब्राह्मणाला आणि पिंगला वेश्येला वार्धक्यानं मृत्यू आला. त्या वृषभयोग्याची मनोभावे सेवा केल्यामुळं तो ब्राह्मण दशार्ण राजा वज्रबाहू आणि त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीनं मत्सरापोटी तिला विष घातलं. त्या विषानं ती मेली नाही, पण तिच्या सर्वांगाला फोड आले. तशाच स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळं नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या माय लेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्यानं पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्यानं मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर आणि राजपुत्रावर औषधोपचार केले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मायलेकरं असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहावेनात. त्या फोडांनी त्या दोघांची शरीरं नासून किळसवाणी झाली. शेवटी राजानं मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानं काही कोळ्यांना बोलावून सांगितलं, या दोघा माय लेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडून द्या. राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री पुरुषांना अतिशय दुःख झालं. ते राजाला शिव्या शाप देऊ लागले. त्याला पापी दुराचारी म्हणू लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला आणि राजपुत्राला रथात बसवून निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडलं. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीनं त्याग केलेला. यामुळे ती आक्रोश करत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन रानावनात भटकू लागली. अन्न पाण्याविना तिचे फार हाल होत होते. त्या घोर अरण्यात भटकत असताना तिला काही गुराखी दिसले.
ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली. तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले, तू अशीच पुढे जा, तिथं तुला एक मंदिर दिसेल, तिथं तुझी खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय होईल. असं त्या गुराख्याने सांगितलं असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागलं. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरं वाटलं. तिनं त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन या गावाचा राजा कोण आहे असं विचारलं असता त्या स्त्रिया म्हणाल्या, पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील, श्रीमंत आहे. तू त्याला भेट, त्याला आपली परिस्थिती सांग, तो तुला नक्की आश्रय देईल. त्या स्त्रिया असं सांगत होत्या त्याच वेळी पद्माकराची दासी योगायोगानं तिथं आली. त्या माय लेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्यानं त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्न वस्त्राची, राहण्याची व्यवस्था केली. त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी त्या राजपुत्राला म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखानं जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचं परोपरीनं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याच वेळी दोघांचं पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तिथं प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्यानं त्या योग्याला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासांग पूजा केली. त्यावेळी त्या योगीशाने विचारलं, घरात कोण बरं रडत आहे, काय झालंय? पद्माकारानं त्या माय लेकरांची हकीकत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या माय लेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, तू विनाकारण का बरं शोक करतेस? या जगात कोण जन्माला आला आणि कोण मेला सांग बरं. या जगात चिरंजीव कोण आहे? जो जन्मास येतो त्याला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगूर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यातील बुडबुडा त्याप्रमाणे देह जग क्षणिक आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं जन्म मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो, कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असतं. आई, वडील, पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रह्मदेवानं लिहिलेली ललाट रेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गत जन्मी तू कोणाची पत्नी होतीस, कोणाची माता होतीस? तू कोण तुझा पुत्र होता? काही सांगता येत नाही ना. मग तू विनाकारण शोक का बरं करतेस? तेव्हा शोक आवर आणि भगवान सदाशिवाला शरण जा. त्या महायोगी ऋषभानं असं परोपरीनं समजावलं तरी सुमतीचं दुःख काही कमी झालं नाही. ती म्हणाली, योगीराज, मी या व्याधीनं मरण यातना भोगत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीनं माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र आता मरण पावला आहे. अशा परिस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू? आता मला मरण आलं तर बरं होईल. सुमतीचं दुःख पाहून ऋषभ योग्याला तिची दया आली. त्यानं थोडं भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावलं आणि त्याच्या मुखातही घातलं. त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभानं आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या माय लेकरांच्या शरीराला लावलं आणि काय आश्चर्य, दोघंही रोगमुक्त झाली. शरीराला सुवर्ण कांती प्राप्त झाली. दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभ योग्यानं दोघांना वर दिला. तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल. त्या योग्यानं सुमतीला वर दिला, तुझा हा पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला फार मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षा अधिक काळ राज्य करेल. असा वर देऊन तो ऋषभ योगी एकाएकी निघून गेला. ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, हे राजा, चिंता करू नकोस. सत्पुरुषाच्या कृपाप्रसादानं तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल, यावर तू पूर्ण विश्वास ठेव. त्या संन्याशानं असं सांगितलं असता यवन राजानं नमस्कार करून विचारलं, ते सत्पुरुष कुठे आहेत? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या चरणांचं दर्शन घेतो. त्यावर तो संन्यासी म्हणाला, गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा. त्यांचं दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल. हे ऐकताच तो यवन राजा श्री गुरूंच्या दर्शनाला निघाला.
मजल दर मजल करत गाणगापुरात आला. त्यानं गावातील लोकांना विचारलं, इथे एक थोर संन्यासी आहेत असं ऐकतो, आता ते कुठे आहेत? असं त्यांनी विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, अहो आता काय खरं नाही, हा यवन श्री गुरूंची चौकशी करतोय, आता हा काय करेल काही सांगता येत नाही. अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात. तेव्हा राजा रागावून म्हणाला, अरे बोला ना, मी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलोय, ते आता कुठे आहेत ते सांगा मला. मग लोक म्हणाले, श्री गुरु नित्य मध्यान्ह काळी भीमा अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झालं की मठात परत येतात. आता ते संगमावर आहेत. हे ऐकताच यवन राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेण्यात बसून श्री गुरूंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्री गुरूंना पाहताच तो मेण्यातून खाली उतरला आणि पायी चालत चालत श्री गुरूंच्या समोर गेला आणि भक्तिभावानं हात जोडून उभा राहिला. श्री गुरूंनी त्याला विचारलं, काय रे रजका, तुमची माझी भेट पूर्वी झाली होती, आता खूप वर्षांनी परत आला आहेस. श्री गुरु असं बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्यानं श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरण पादुकांवर लोळण घेतली. त्याचं शरीर रोमांचित झालं. त्याच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरं केली? मी अनाथ झालोय, मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो, मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होता तेव्हा मी आपणास ओळखलं नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही अशी माझी पूर्ण खात्री होती. मग मला आपण या अज्ञान सागरात का बरं लोटून दिलं? आता माझा उद्धार करा, यासाठी मी आपणास शरण आलो आहे. मला हा जन्म पुरे. श्री गुरु त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या सर्व इच्छा वासना पूर्ण होतील. तेव्हा राजा म्हणाला, स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आलाय, त्याच्या असह्य वेदना होत आहेत, आपण एकदा कृपादृष्टीनं पाहावं. राजाचं हे बोलणं ऐकून श्री गुरु हसून म्हणाले, अरे तो फोड आहे, कुठे आहे, दाखव बरं. राजा पाहतो तो काय, तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठं आश्चर्य वाटलं. तो श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, स्वामी, मला आपण रोगमुक्त केलं, मला राजपद आणि सर्व ऐश्वर्य देऊन माझी गतजन्मातली इच्छा पूर्ण केलीत. ही सगळी केवळ आपली कृपा. आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावं अशी प्रार्थना आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, अरे आम्ही आहोत तापसी संन्यासी, आम्ही तुझ्या नगरात कसे येणार? तिथे तर हिंसादी पापकर्म चालू असतात, तिथं गोहत्या होत असते, जीवहिंसा हे महापाप. अशा ठिकाणी आम्ही येणं योग्य ठरणार नाही. राजा म्हणाला, हे सर्व घडतं. माझा पूर्वीचा जन्म रजकाचा, पण आपल्या आशीर्वादानं मला राज्य मिळालं, अनेक प्रकारची सुख मला मिळाली. पण एकदा मला पुत्र पौत्र समजून आला तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करत राहीन. राजानं अशी परोपरीनं विनंती केली असता श्री गुरूंनी विचार केला, आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार, तेव्हा या कलियुगात जास्त काळ प्रकट राहणं योग्य नाही. आज हा यवन राजा इथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील, तेव्हा आता गुप्त होणंच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्तानं गौतमी यात्रा करू आणि या राजाचीही इच्छा पूर्ण करू, असा विचार करून ते मठाकडे निघाले. राजानं त्यांना मेण्यात बसवलं. त्यांच्या पादुका हातात घेऊन तो पायी चालू लागला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तू ब्राह्मणाची सेवा करतो आहेस, हे असं तुझ्या लोकांनी पाहिलं तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यात बस. पण राजानं ते मानलं नाही. मी आपला दासानुदास आहे असं म्हणून तो चालतच निघाला. राजानं आपल्याबरोबर आणलेलं सर्व ऐश्वर्य दाखवलं. श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, तुझ्या या लवाजम्याबरोबर जायचं तर उशीर होईल, माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल, तू पुढे जा, मी तुझ्या नगरीत येईन. असं सांगताच राजा निघून गेला. मग श्री गुरु शिष्यांसह अदृश्य झाले आणि मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले. श्री गुरु आल्याचं समजतात सायनदेव साखरेचा पुत्र नागनाथ तिथं आला. श्री गुरु अनुष्ठानास बसले होते. नागनाथानं श्री गुरूंना आपल्या घरी नेऊन त्यांची यथासांग पूजा केली आणि मोठी समाराधना केली. मग श्री गुरु त्याला म्हणाले, आम्हाला निरोप दे. बिदरचा यवन राजा मला पापविनाशी तीर्थावर भेटण्यास येणार आहे. मी तिथं दिसलो नाही तर तो इथे येईल.
तुम्हा ब्राह्मणांना त्याचा उपद्रव होईल असं सांगून त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्री गुरु पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तिथं आला. त्यानं श्री गुरुना पालखीत बसून वाजत गाजत आपल्या राजधानीत नेलं. ब्राह्मणादी हिंदूंना आनंद झाला, पण त्यांनी यवनाची राजाची निंदा केली. राजानं श्री गुरुना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्या बरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राह्मणांना आणि याचकांना संतुष्ट केलं. या निमित्तानं प्रजाजनांनाही श्री गुरूंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्री गुरूंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारलं, आता तू संतुष्ट झाला आहेस ना? तुझी आणखी काही इच्छा आहे काय? असेल तर सविस्तर सांग. राजा म्हणाला, स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे, ते ज्ञान मला द्या. श्री गुरु म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्री शैल्य पर्वतावर ये, तिथं आपली भेट होईल. असं सांगून श्री गुरु गौतमी यात्रा करून गाणगापुरास परत आले. श्री गुरुना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्री गुरु त्यांना म्हणाले, माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्यांचे प्रजाजनही आपल्या वासनापूर्तीसाठी इथं येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना आणि ब्राह्मणांना त्रास होईल. म्हणून मी प्रकट रूपानं श्री शैल्य यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त सूक्ष्म देहानं मी इथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, असं सिद्धयोग्यांनी नामधारकाला सांगितलं. ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावानं उपासना आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छा कामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामना पूर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरास जावं. तिथं प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तिथं गेलं असता मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. धन धान्य पुत्र पौत्र इत्यादी जे हवं असेल ते प्राप्त होतं. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्री गुरुचरित्राचं भक्तिभावानं निष्ठेनं श्रवण पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील पूर्वजन्मातील रजकाची कथा नावाचा अध्याय 50वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.